आज मी पुन्हा एकदा ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेसंदर्भातलं जे आंदोलन फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चालू केलंय त्या संदर्भातले अपडेट्स घेऊन मी तुमच्या समोर आलोय। सगळ्यात महत्त्वाचं, अनेक जिल्ह्यांमध्ये आपण निवेदनं दिली आहेत आणि ही निवेदनं कलेक्टरच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत आहोत। त्याचबरोबर मुख्यमंत्री ऑफिसमध्ये सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे। आपण आपल्या निवेदनावरती ठाम आहोत की 30 तारखेपर्यंत जर शासनाने ही जाहिरात मागे घेतली नाही, ही जाहिरात रद्द केली नाही किंवा या जाहिरातीतली अनुभवाची अट काढून विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची परवानगी दिली नाही तर राज्यव्यापी आंदोलन आपण करत आहोत 30 तारखेपासून। हे आंदोलन करताना अहिंसात्मक मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने आपल्याला हे आंदोलन करायचंय। या आंदोलनाची दिशा आपण 29 तारखेला म्हणजे 2 दिवस अजून आपल्याकडे आहे, 2 दिवसांमध्ये आपण या आंदोलनाची दिशा ठरवू। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की जे मुद्दे परत परत चर्चिले गेले आहेत की कोणत्या राज्यामध्ये, बऱ्याच राज्यांमध्ये ही अट शिथिल केली गेलेली आहे। बऱ्याच राज्यांच्या हायकोर्टाने याबाबतचे डिसिजन दिलेले आहेत। इनफॅक्ट ज्या वेळेला एफडीएच्या काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत अनुभवाची अट शिथिल करावी यासाठीचा एक अहवाल खूप वर्षांपूर्वी शासनाला दिलेला आहे, परंतु तो काही कारणास्तव तो दाबला गेला किंवा तो हिडन राहिला। आता या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी या लढ्यामध्ये संपूर्ण ताकदीने उतरणं गरजेचं आहे। मी पाहतोय अजूनही अनेक विद्यार्थ्यांना याचा अवेअरनेस नाहीये। आंदोलक विद्यार्थी लढतायत, ते 100% लढणार आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। याचबरोबर आपल्याला आता कोर्टामध्ये पीआय टाकण्याचा सुद्धा मार्ग एक सुचवला गेलाय आणि याचे मुद्दे साधारणतः सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की राज्य शासन, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या दोनही संस्था किंवा दोनही ऑर्गनायझेशन्स या फार्मसी कॉलेजेसला भरमसाठ परवानग्या देत आहेत। महाराष्ट्रामध्ये 400-450च्या दरम्यान फार्मसी कॉलेजेस आहेत। एमफार्मच्या जर जागा आपण गृहीत धरल्या तर 200-300 कॉलेजेसमध्ये एमफार्म आहेत। म्हणजेच एकूण साधारणतः 35,000, 30,000 ते 35,000च्या संख्येने विद्यार्थी फार्मसीचे बाहेर निघतात। मग माझा हा राज्य शासनाला सरळ सरळ प्रश्न आहे, तुम्ही अनुभवाची अट घालता, ही अनुभवाची अट घालताना तुम्ही अनुभव देण्याची व्यवस्था केली का हो? म्हणजेच तुम्ही सांगताय की अनुभव घेतला पाहिजे आणि अनुभव असेल तरच आम्ही नोकरी देऊ आणि दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रामध्ये 70-80 फार्मास्युटिकल कंपन्या जिवंत आहेत। या फार्मास्युटिकल कंपन्यांची ताकद आहे की 35,000 विद्यार्थ्यांना अनुभव देतील 3 वर्षाचा। बरं, महाराष्ट्राचं जाऊ द्या, गुजरातमध्ये किती कंपन्या आहेत? 450-500 कंपन्या गुजरातमध्ये आहेत। हैदराबादमध्ये किती आहेत? कर्नाटकमध्ये किती? पूर्ण देशाच्या जरी फार्मास्युटिकल कंपन्यांचा आपण हिशोब केला तरी 3 वर्षामध्ये बाहेर पडतात 90,000 विद्यार्थी। 1,00,000 विद्यार्थी जवळपास नवीन रजिस्ट्रेशन झालेत महाराष्ट्रामध्ये डिग्रीचे काउन्सिलकडे। मग 1,00,000 विद्यार्थ्यांना पूर्ण भारतामध्ये तरी कंपन्या आहेत का? मग असे जे आदेश काढले जातात बिनडोकपणाचे, ठीक आहे, कायद्यामध्ये 1.5 वर्षाची तरतूद असेलही, पण महाराष्ट्राच्या रिक्रुटमेंट रेग्युलेशनमध्ये थोडा तरी अभ्यासपूर्ण जाहिरात द्यायची ना। बरं, कोणत्या आधारावरती 3 वर्षाची जाहिरात दिलीत? जी 1.5 वर्षाची जी अट होती ती सोडून 3 वर्षाची अट का? याच्यामध्ये सरळ सरळ राज्य शासनाचा स्वार्थ दिसतोय, राज्य शासनाचे याच्यामध्ये हलगर्जीपणा दिसतोय सरळ सरळ। त्यांना ही एक्झामच पहिली गोष्ट होऊ द्यायची नाहीये। म्हणजे विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेलाच नसतो, विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेला नाही म्हटल्यावरती फॉर्म भरले जाणार नाही, फॉर्म भरले जाणार नाही म्हणजे एक्झाम होणार नाही, एक्झाम होणार नाही म्हणजे सरळ सेवा पद्धतीने इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे भरले जातील आणि 100% इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरल्या गेल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। राज्य शासनाला जर विद्यार्थ्यांच्या हिताची खरोखर काळजी असेल ना तर 30 तारखेच्या आतमध्ये राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि 30 तारखेच्या आतमध्ये जर राज्य शासनाने निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलं जाईल आणि हे आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल हे मात्र राज्य शासनाला 30 तारखेला आम्ही दाखवून देऊ। आणि त्यावेळेला ज्या वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल त्यावेळेला राज्य शासनाने विद्यार्थ्यांना दोष देऊ नये। आम्ही फार्मसी फील्डमध्ये अशी परिस्थिती आज आहे की मी जसं सांगितलं 35,000-40,000 विद्यार्थी पास आउट होतात, डिप्लोमाचे विद्यार्थी ॲडिशनल पास आउट होतात।
मेडिकल दुकान टाकावं, व्यवसाय करावा, तर नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस देण्याचं काम आपलं राज्य शासन करतंय, FDA करतंय. कुठे तरतूद आहे नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस देण्याची, भांडवलदारांना लायसन्सेस देण्याची? कुठे तरतूद आहे दाखवा मला. फार्मासिस्टच्या सुपरविजन खाली मेडिसिन विकले जावेत असं ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये आणि फार्मसी ऍक्टमध्ये लिहिलेलं आहे. फक्त गैरफायदा काय घेतला जातो? फार्मासिस्टच्या सुपरविजन खाली. म्हणजे यांनी स्वतःच ठरवून टाकलं फार्मासिस्टच्या सुपरविजन खालीचा अर्थ होतो कोणीही नॉन फार्मासिस्ट मेडिकल टाका, फक्त फार्मासिस्ट तिथे ठेवा. पण काळानुसार पूर्वी हा नियम लागूही पडत असेल, कारण त्यावेळेला फार्मसी कॉलेजेस कमी होते. आज तुम्ही 3 लाख रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्रामध्ये आहेत. देशामध्ये 10 लाख फार्मासिस्ट आहेत आणि तुम्ही नॉन फार्मासिस्टच्या दुकानांना अजूनही लायसन्स देत आहे. तिथे आम्हाला तुम्ही व्यवसाय करू देत नाहीत. बरं, पुढे हा झाला नॉन फार्मासिस्टचा विषय. इंडस्ट्रीमध्ये किती इंडस्ट्री येतो भारतामध्ये? या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये 50% BSc झालेले इतर सायन्स ग्रॅज्युएटचे लोक काम करतात. तिथेही तुम्ही आमच्या फार्मासिस्टला जागा देत नाहीत. मग आम्ही जायचं कुठे? नसेल तर कॉलेजेस बंद करून टाका. एवढ्या परवानग्या दिल्या त्या मागे घ्या आणि फार्मासिस्टच्या जर जॉबची व्यवस्था शासनाला करता येत नसेल, आम्ही मागणी केली की हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक 10 बेड मागे एक फार्मासिस्ट अपॉइंट करा, कारण फार्मासिस्टला ड्रगचं नॉलेज आहे. तिथेही शासनाला निर्णय घ्यायचा नाही. मग एवढे भरमसाठ कॉलेजेस काढून नेमकं शासन काय, म्हणजे नुसतंच कारखाना काढलाय विद्यार्थी बाहेर पाडण्याचा आणि अशा चुकीच्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांवरती अन्याय केला जातोय. आणि आता यापुढे हे सहन केलं जाणार नाही. आमच्या फार्मासिस्टवरती जर असाच अन्याय होत राहिला आणि अशाच पद्धतीने आमचे फार्मसीचे विद्यार्थी जर नाडले गेले, विद्यार्थ्यांना जर त्रास दिला गेला, तर मात्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याची दखल शासनाने आता घ्यावी. फार्मसी काउन्सिल तर आमचे स्टेट फार्मसी काउन्सिल असेल, नॅशनल फार्मसी काउन्सिल असेल, झोपलेत. काही देणे घेणं नाहीये त्यांना फक्त त्यांचं तिथे जे पदाधिकारी आहेत किंवा हे आहेत त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या संघटना आणि त्यांचे जे प्रोटोकॉल्स आहेत तेवढेच करायचे. आणि नॅशनल फार्मसी काउन्सिल जे आहे, PCI ऑफ इंडिया, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, यांना काय करायचे? यांना फक्त कॉलेजेसला परवानग्या द्यायच्यात. म्हणजे नुसते पैसे कमवायचे कारखाने बनवून ठेवलेले आहेत. पण फार्मसिस्टसाठी काहीतरी एक फ्रुटफुल उपक्रम किंवा काहीतरी एक आशादायी उपक्रम राज्य शासन कोणत्याही प्रकारे कुठेही घेणे देणं नाही कोणाला. आणि मग अशा प्रकारचे आंदोलन 100% होणार. आम्ही मागेही मागणी केली. 200 असिस्टंट ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा खाली आहेत. म्हणजे नुसती फार्मसीची अवहेलना नुसती ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेपुरती नाहीये, तर फार्मसीचे अवहेलना आमचे जे ड्रग इन्स्पेक्टर काम करतात, राज्यभर जे ड्रग इन्स्पेक्टर काम करतात, या ड्रग इन्स्पेक्टरची अवस्था काय हे सुद्धा आमचे फार्मासिस्ट आहेत. राज्य शासनाला आमच्या फार्मासिस्टची काही देणं घेणं नाही असं दिसतंय. अहो, या ड्रग इन्स्पेक्टरची क्लास 2 ची पोस्ट आणि या ड्रग इन्स्पेक्टरला कारकुनी कामं देता तुम्ही ऑफिसमध्ये बसून. डेली रिपोर्ट भरा, मंथली रिपोर्ट भरा, टायपिंग करा, अमुक करा, तमुक करा, हे कामं तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर्सला देता. त्यांचं काम काय? ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये वाचा मंत्र्यांना म्हणावं. म्हणजे राज्य शासनाला कुठल्याही प्रकारे कशाशी देणे घेणे राहिलेलं नाहीये. नुसता अंधाधुंद कारभार चाललाय सगळा फार्मसी फील्डमध्ये. आमचे प्रोफेसर्स MSBTचे किंवा शासनाचं अप्रुव्हल त्या प्रोफेसर्सला दिलं जातं. शासनाने प्रोफेसरसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. शासनाने प्रोफेसरसाठी काही पगार घालून दिलेत, पगाराच्या अटी घालून दिलेल्या आहेत. विचारा बरं जाऊन कॉलेजेसमध्ये किती प्रोफेसरला पूर्ण पगार मिळतो. म्हणजे तिथेही आमच्या फार्मासिस्टच्या डोक्यात दगड तुम्ही घालताय. म्हणजे फक्त फार्मासिस्टला त्रास देणे आणि फार्मासिस्टची अवहेलना करणे एवढंच या सरकारी यंत्रणांचं काम झालंय. फार्मासिस्ट म्हणजे कुणी या सॉफ्ट टार्गेट, कुणी या टपली मारून जा. म्हणजे आम्ही गरिबासारखे शांतपणे ऐकून घेतो म्हणून तुम्ही सरकार असेल किंवा फार्मसी काउन्सिल असेल, फक्त आमच्या ज्या सहनशीलतेचा अंत तुम्ही लोक पाहताय का? आमचे प्रोफेसर्स, बाकीचे BA BCom 12वी म्हणजे 12वीला शिकवणाऱ्या प्रोफेसर्सला सुद्धा समाजामध्ये खूप मानाचं स्थान असतं. त्याला पगार अशा पद्धतीने दिला जातो. कशाला? प्रायमरी टीचरला सुद्धा पगार खूप जास्त दिला जातो. त्यांना त्यांच्या कॅलिबर प्रमाणे त्यांना मिळत असेल 70,000, 80,000, लाखापर्यंत पगार मी ऐकतो. पण आमच्या फार्मसीच्या प्रोफेसरला पगार किती विचारलं ना? 16,000, 18,000, 20,000, 25,000, 30,000.
म्हटलं का हो एवढा कमी? म्हणजे संस्था चालक सही एक करून घेतात आणि पगार दुसरा मिळतो. ठीक आहे, याच्यावरती आम्ही आंदोलन करणार आहेत भविष्यामध्ये. आता यापुढे फार्मसीच्या प्रत्येक विषयावरती आंदोलन केल्याशिवाय होणार नाही आणि यासाठीच फार्मसीचे विद्यार्थी असतील, फार्मसीचे टीचर्स असतील, फार्मसीचे रिटेलर्स असतील, फार्मसी फील्डमध्ये काम करणारे ड्रग इन्स्पेक्टर असतील, या सगळ्यांनी आता या लढ्यात उतरणं गरजेचं आहे. आज जर आपण या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला नाही, विद्यार्थ्यांना सहकार्य केलं नाही, तर निश्चितच शासन हे गृहीत धरून चालणार आहे की फार्मासिस्ट हे मेलेले आहेत आणि फार्मासिस्टला देणं घेणं नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे, सगळ्या टीचर्स असतील किंवा सगळे विद्यार्थी असतील, कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असू द्यात, सगळ्यांनी या लढ्यामध्ये उतरा. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या लढ्यामध्ये उतरा. जोपर्यंत शासनाला आपण दाखवत नाही की बाबांनो हे सुद्धा जागे आहेत, हे झोपलेले नाहीये, तुम्ही टपल्या मारून जाऊ शकत नाहीत फार्मासिस्टला, हे जोपर्यंत दाखवून देत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. चीड येऊ द्या, मी आज व्यवसाय करतोय, माझं काही अडणार नाहीये, फार्मसीची मी कुठली परीक्षा देणार नाहीये, पण आज या सगळ्या 20 वर्षातली उलाढाल पाहताना, 30 वर्षातली सगळी ही जी यंत्रणा आहे, हे जे सगळं चाललंय, प्रत्येक जण भपकेबाजपणाच्या मागे चाललाय. प्रत्येकाला म्हणजे कॉलेजेस जे आहेत, कॉलेजेसला काही देणं घेणं नाहीये, कशाशी प्रोफेसर्सला देणं घेणं नाहीये आणि चाललंय फार्मसी फील्ड चाललंय. प्रत्येक जण फक्त स्वतःला समाधान देतोय की मी फार्मसी झालोय. सरकारला देणं घेणं नाहीये. फार्मसी काउन्सिलचा तर विषय सोडून द्या. फार्मसी काउन्सिल हे ते मी ज्या वेळेला फार्मसी काउन्सिलवरती बोलायचं ना, त्यावेळेला पुराव्यांसहित पेपरसहित बोलेल की फार्मसी काउन्सिलला काही देणं घेणं नाहीये फार्मासिस्टची. स्टॅच्युटरी बॉडीला देणं घेणं नाहीये. फार्मसी काउन्सिल म्हणजे कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे. आमच्या फार्मसी फील्डमध्ये स्वयंघोषित पुढारी पण भरपूर आहेत, नेते पण भरपूर आहेत. ते येतात, घोषणा करतात, स्वतःची पब्लिसिटी करतात, ग्रुप्सवरती टाकतात, अंगठे दाखवतात, निघून जातात. पण आमच्या फार्मसिस्टसाठी लढायचं कुणी? रिटेल सेक्टरमध्ये आधार नाही, होलसेलमध्ये आधार नाही, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फार्मासिस्टला कोणी विचारत नाही. टीचरची ही अशी अवस्था, ड्रग इन्स्पेक्टरची, ते एवढ्या मोठ्या पदावरती, चांगल्या पदावरती कामं करतायत, त्यांनाही कारकुनी कामं देऊन त्यांनाही सडत ठेवलंय शासनाने. आमचे विद्यार्थी ज्यांना ड्रग इन्स्पेक्टर व्हायचे, त्यांना एका बाजूला अनुभवाच्या अटी लावायच्या, अनुभव घेण्यासाठीची परिस्थिती किंवा अनुभव घेण्यासाठी कुठली तरतूद करायची नाही. क्लिनिकल ट्रायल्समध्ये आमचे विद्यार्थी जातात, त्यांना डाटा एंट्रीचे कामं दिले जातात. फार्माकोव्हिजिलन्समध्ये विद्यार्थी जातात, त्यांना डाटा एंट्रीचे कामं दिले जातात. मग आम्ही करायचं काय? म्हणजे म्हणाल सहज फार्मसी करू नका. अरे बाबांनो, पण कॉलेजेस बंद करून टाका ना तुम्ही. नवीन कॉलेजेसला अप्रुव्हल देता कशाला? त्या फार्मसी काउन्सिलने डिसिजन घेतला, बी सुरेश साहेबांनी 5 वर्ष कॉलेजला ऍडमिशन द्यायचे नाही. मागच्या दरवाजाने मात्र सगळ्या कॉलेजेसला कोर्टाच्या निर्णयाच्या नावाखाली अप्रुव्हल दिले जातात. आणि हे असंच जर चालत राहिलं, आम्ही विद्यार्थी सुद्धा, आमचे विद्यार्थी असतील, आमचे प्रोफेसर्स असतील, फार्मसी फील्डमधले काम करणार आहोत, आमच्याकडे अशी परिस्थिती आहे फार्मसी फील्डमध्ये. आता आपल्याकडे एखादा माणूस मॅनेजर झाला ना, त्याला वाटतं की मी काहीतरी एकदम वेगळा काहीतरी कुणीतरी झालो. मग तो वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये असतो. त्याला ते रिटेलरशी बोलणं किंवा दुसऱ्या फार्मासिस्टला मदत करणं, त्याला काहीतरी घमेंडीपणाचं, वेगळेपणाचं काहीतरी वाटतं. एखादा व्यावसायिक मोठा झाला, मोठ्या गाड्यांमधून फिरायला लागला की त्याला काही घेणं देणं नसतं कुठल्या आंदोलनाशी, फार्मसी फील्डमध्ये काय चालतं, तो फक्त त्याच्या पोटापुरतं बघतो. आपल्याला बदलावं लागेल आणि आपण जर बदललो नाही तर पुढच्या काळामध्ये फार्मसी फील्डचं भवितव्य शून्यावरती येणार आहे आणि त्यावेळेला तो उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता कालच्याला औरंगाबादमध्ये एका फार्मासिस्टने आत्महत्या केली, फार्मसी स्टुडंटने. त्याने काय लिहून ठेवलंय की अभ्यास करा, पुढे जाऊन नोकरी शोधा, पुढे जाऊन एस्टॅब्लिश व्हा, हे सगळं मला करायचं नाही म्हणून मी माझं जीवन संपवतोय. का आपण आपल्या फील्डला एक शाश्वती का देऊ शकत नाही? आपण एक पॉझिटिव्हिटी का निर्माण करू शकत नाही? ही पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आता. आणि जर आपले विद्यार्थी किंवा आपण जर आता रस्त्यावरती उतरलो नाही किंवा या शासनाच्या निर्णयांविरोधात आपले जे वर्षानुवर्ष 1945 साली ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आलाय,
त्याच्यानंतर रूल 65 मध्ये कोणतेही चेंजेस केले गेले नाहीत. उलट फार्मसिस्टच्या गळ्यावरती सुरी फिरवणारा निर्णय केंद्र शासनाने घेतला. कशाचा? अंगणवाडी सेविकांना ड्रग डिस्पेन्सिंगचे अधिकार दिले गेले. शेड्यूल के मध्ये अमेंडमेंट केली मोदी सरकारने. म्हणजे फार्मासिस्टची काही देणं घेणं नसेल ना, तर माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, सरकारने हे कोर्सेस बंद करावेत आणि फार्मसी हे फील्डच बंद करावं. कुणी या दुकानं उघडा असं करून टाका ना. कशाला विनाकारण तुम्ही हे करताय? कशाला फार्मासिस्टला तरी त्रास देताय? पुन्हा एकदा मी विनंती करतो सगळ्या माझ्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना, फार्मसीच्या टीचर्सला, ड्रग इन्स्पेक्टर्सला, जे लोक फार्मसी फील्डमध्ये काम करतायत त्या सगळ्यांना, तुम्ही आज एका ज्वालामुखीवर बसलेले आहात. आज हे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शासन जे करतंय हे जाणून बुजून, हे काही चुकीने, नजर चुकीने झालेली गोष्ट नाहीये. ही शासनाच्या अधिकाऱ्यांनी लॉबीने जाणून बुजून केलेली गोष्ट आहे. ही जाणून बुजून केलेली चूक आहे आणि शासनाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं, मग केंद्र शासन असू द्यात अगर राज्य शासन असू द्यात, त्यांना कुठेही फार्मासिस्ट विषयी सहानुभूती नाही. आज जर आपण या आंदोलनात सहभागी झालो नाही तर उद्या आपल्यावरही तीच वेळ येणार आहे. आपणही त्याच गर्तेत सापडणार आहोत आणि हे चक्र चालत राहणार आहे. त्यामुळे जाणीव ठेवा, विचार करा. मी जे बोललोय याचा विचार करा. आणि हे यात काही लोक असतील, आहेत सोफिस्टिकेटेड भरपूर लोक आहेत, तुम्ही आरोगंटली बोलता, तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे, तसं बोलायला नाही पाहिजे. मग काय बोलायला पाहिजे? काय बोलायला पाहिजे? ह्या पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहायला पाहिजेत. ज्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये मी पाहतोय फार्मसीची अवेलना होते, कुणी येतो कुणी काहीही करतो, हे पाहत राहायचं नाही. तुम्ही सोफिस्टिकेशनच्या नावाखाली बांगड्या भरलेल्या असतील, पण आम्ही भरलेल्या नाही. जाणीव आहे. या फार्मसी फील्डमध्ये आम्ही एका रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरती काम चालू केलं आणि त्यानंतर एक एक टप्पा गाठत जो संघर्ष केला, त्या संघर्षाची जाणीव आहे आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे मी. या सर्टिफिकेटच्या जीवावरती, या फार्मसीच्या रजिस्ट्रेशनच्या जीवावरती आज आपण पोट भरतो, याची लाज आपल्याला वाटायला पाहिजे आणि ती मला वाटतीये. म्हणून मी या विद्यार्थ्यांसाठी लढतोय, म्हणून आवाज उठवतोय. आणि तुम्हा लोकांना वाटत नसेल हरकत नाही, रजिस्ट्रेशन आपापले सरेंडर करा, फार्मसी फील्डमधून बाहेर जा, कुठेतरी काहीतरी वेगळे धंदे करा. कशासाठी या फील्डमध्ये थांबलायत? अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो आणि मला तो गुन्हेगार बनायचं नाहीये. तेव्हा आपल्या फील्डसाठी आपण काम करूयात. आपल्या फील्डसाठी मी लढतोय, तुम्ही या. शेवटी ज्याची त्याची मर्जी. आणि या आंदोलनामध्ये आम्ही यश मिळवूच. हे आंदोलन तीव्र पद्धतीने 30 तारखेनंतर शासनाला त्याचे जरी हलक्यात घेत असले